सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। सकाळीच आवरून आम्ही गेलो तो राष्ट्रगीत करायला आणि राष्ट्रगीत वगैरे करून आम्ही आलो वरती आणि त्यानंतर या परीसोबत आम्ही खेळत बसलो होतो। थोड्याच वेळ संध्याकाळ झाली आणि त्यानंतर आम्ही झालो रेडी, कारण मला मम्मी सोबत जायचं होतं एका कार्यक्रमाला। आता निघाले तेव्हा पाहिलं की सोसायटीमध्ये हळदी कुंकू आणि त्याच्यासाठी इतकी सुंदर रांगोळी काढली होती आणि आम्ही चाललो होतो एका अनाथ आश्रमामध्ये, जिथे एक सांस्कृतिक पद्धतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, समाजकारी म्हणू शकतो। त्यानंतर ह्या पोरांचा छान छान असा डान्स झाला। या सगळ्या पोरांना इतकं हसताना खेळताना पाहून आनंदच झाला आणि नेहमीप्रमाणे आमचा अचानक मध्ये भयानक प्लॅन बनला मूवीला जायचा। आम्ही सगळेजण पोहोचलो आणि मूवी 3D असल्या कारणाने हे चष्मे बाहेरच ठेवले होते, जे आपल्याला कलेक्ट करायचे होते। आंधळ्यासारखे वाटणारे चष्मे आम्ही घेतले आणि त्यानंतर निघालो। खरं सांगायचं तर मी मूवीचा ट्रेलर सुद्धा पाहिला नव्हता, म्हणून मी जास्त एक्साइटेड होती की मूवी कसा असेल। मस्त आंधळ्यासारखा चष्मा घातला आणि मूवी बघायला स्टार्ट केली। पहिलीच एंट्री दीपिकाची आणि सेकंड एंट्री ऋतिक रोशनची झाली, जे पाहून मला इतकं भारी वाटत होतं की